अलंकार कोणतेही गद्य वा पद्य श्रवणीय वारस पूर्ण करण्यासाठी वापरला जाणारा एक काव्यात्मक साचा म्हणजेच अलंकार होय. मराठीत आलेले बहुतेक अलंकार हे संस्कृतमधून आलेले आहेत. त्यांची जी नावे संस्कृतमध्ये आहेत तीच मराठीतही आहेत. अलंकाराचे प्रकार. अलंकाराचे मुख्यतः दोन प्रकार पडतात, शब्दालंकार व अर्थालंकार. शब्दालंकारामध्ये तीन प्रकार पडतात, अनुप्रास अलंकार, यमक अलंकार, श्लेष अलंकार. तसेच अर्थालंकारामध्ये उपमा, व्यतिरेक, दृष्टांत, विरोधाभास, उत्प्रेक्षा, अतिशयोक्ती, स्वभावोक्ती या अलंकाराचा समावेश होतो. आता आपण एक एक अलंकार पाहूयात. पहिला अलंकार यमक अलंकार. कवितेच्या चरणात ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने आल्यास तेव्हा यमक हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, जाणावा तो ज्ञानी पूर्ण समाधानी निसंदेह मनी सर्व काळ. या ठिकाणी नी या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे. 2 नंबर, या वैभवाला तुझ्या पाहुनिया मला स्फूर्ती नृत्यार्थ होते जरी सामर्थ्य नामी तुझ्या जन्मभूमी नसे पाहिले मी न कोठे तरी. आता जरी तरी या ठिकाणी यमक अलंकार आलेला आहे. 2 नंबरचा अलंकार अनुप्रास अलंकार. एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यामधील नादामुळे जेव्हा त्यास सौंदर्य प्राप्त होते तेव्हा अनुप्रास हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, गडदनिये गडदनिये जलद भरुनी आले, शीतल तनू चापल चरण अति लगन निघाले. या वाक्यामध्ये, या उदाहरणामध्ये गडद गडद या शब्दाची पुनरावृत्ती झालेली आहे, त्यामुळे येथे अनुप्रास हा अलंकार होतो. 3 नंबरचा अलंकार श्लेष अलंकार. एकच वाक्य, एकच शब्द वाक्यात दोन अर्थांनी वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती निर्माण होते तेव्हा श्लेष हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही. या ठिकाणी मित्र म्हणजे सखा किंवा मित्र म्हणजे सूर्य. या ठिकाणी मित्र या शब्दाचे दोन अर्थ तयार होतात आणि दोनही अर्थांमधून आपल्याला वेगवेगळे दोन उद्देश मिळत असतात. म्हणून मित्र म्हणजे सखाच्या उदयाने कोणास आनंद होणार नाही किंवा सूर्याच्या उदयाने कोणास आनंद होत नाही. 2 नंबरचं उदाहरण, श्रीकृष्ण नवरा मी नवरी, शिशुपाल नवरा मी नवरी. या ठिकाणी नवरी हे शब्द दोन ठिकाणी आलेला आहे. श्रीकृष्ण नवरा मी नवरी या ठिकाणी नवरी आणि शिशुपाल नवरा मी नवरी. नवरी म्हणजे मी त्यास वरणार नाही असा अर्थ होतो. पुढचा अलंकाराचा प्रकार आहे अर्थालंकार. अर्थालंकार म्हणजे काय? तर दोन सुंदर वस्तूंमधील साम्य दर्शवून पद्यामध्ये अर्थ चमत्कृती आणली जाते तेव्हा अर्थालंकार होतो. आता या अर्थालंकारामध्ये उपमा पाहूया. उपमेय हे उपमानासारखेच आहे असे जेथे वर्णन असते तेथे उपमा हा अलंकार असतो. उपमा अलंकारात सम, समान, सारखे, वाणी, जसे, तसे, प्रमाण, अदृश्य, सदृश्य, परी, तुल्य असे शब्द येत असतात. उदाहरणार्थ, सावाच रंग तुझा पावसाई नभा परी. या ठिकाणी परी हा शब्द आलेला आहे म्हणून उपमा अलंकार. आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे गत हा शब्द या ठिकाणी आलेला आहे म्हणून हा उपमा अलंकार. 2 नंबरचा अलंकार उत्प्रेक्षा अलंकार. उत्प्रेक्षा हा मराठी भाषेच्या अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. उपमेय हे जणू उपमान आहे असे वर्णन असते. उपमेय हे जणू उपमानच असते असे या ठिकाणी वर्णन केलेले असते म्हणून तिथे उत्प्रेक्षा हा अलंकार होतो. या अलंकारासाठी जमू, गमे, वाटे, भासे असे शब्द वापरले जातात. उदाहरणार्थ, ती गुलाबाची उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू, सोन्या चांदी रत्न माणकांचे दुकानच हे जणू. या ठिकाणी जणू जणू हे शब्द वापरलेले आहेत. पुढचा अलंकार आपण पाहूया. याचा पुढचा जो अलंकार आहे
तो आहे अपनहुती अलंकार. अपनहुती म्हणजे लपवणे किंवा झाकणे. हा मराठी भाषेतील अर्थालंकाराचा एक उपप्रकार आहे. पाहूया, उपमेयाचा निकष करून ते उपमानच आहे असे जेव्हा ठासून सांगितले जाते, तेव्हा अपनहुती हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, हे नयन पाकळ्या उमलल्या सरोजातील, न हे वदन चंद्रमा शर्दीचा गमे केवळ. यामध्ये जे काही कमळातल्या पाकळ्या आहेत आणि शरदचे चंद्रमा जो आहे यांचे नयन आणि वदन या प्रकारे उपमेयाला नाकारल्यामुळे इथे उपनहुती हा अलंकार तयार झालेला आहे. पुढचा अलंकार रूपक अलंकार. रूपक म्हणजेच उपमेय आणि उपमान यांत एकरूपता आहे असे वर्णन असते, तेथे रूपक अलंकार होतो. ऊठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा, दावी मुख चंद्रमा सकळी कांसी, हे त्याचं उदाहरण. अतिशयोक्ती अलंकार. कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप जास्त फुगून सांगताना त्यातील संभाव्यता अधिक स्पष्ट करून सांगितली जाते, तेव्हा हा अतिशयोक्ती अलंकार होतो. उदाहरणार्थ, दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं न्हाणं झालं, मामाजींची दाढी झाली, भावोजींची शेंडी झाली, उरलेलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघा गेला, त्यात उंट पोहून गेला. या ठिकाणी अतिशयोक्ती केलेली आहे, म्हणून हा अतिशयोक्ती अलंकार. व्यतिरेक अलंकार. या प्रकारच्या अलंकारामध्ये उपमेय हे उपमानापेक्षा सरस असल्याचे वर्णन केलेले असते. उदाहरणार्थ, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आता अमृतापेक्षाही देवाचं नाव गोड आहे असा व्यतिरेक या ठिकाणी केलेला आहे. किंवा तू माऊलीहुनी मायाळ, चंद्राहुनी शीतल, प्राणियांहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. म्हणजे माऊलीपेक्षा माया आणि चंद्राहूनही शीतल असा या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, म्हणून व्यतिरेक अलंकार. पुढचा अलंकार आहे दृष्टांत अलंकार. एखादे तत्व किंवा गोष्ट पटवून देण्यासाठी एखादा दाखला किंवा उदाहरण दिल्यास दृष्टांत अलंकार होतो. उदाहरणार्थ आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न ठोर त्याचे अंकुशाचा मार. देवा लहानपण आम्हास दे, हे सांगण्यासाठी त्या ठिकाणी दृष्टांत दिलेला आहे की लहानपण देगा देवा, जर तू देवा लहानपण दिलंस तर मुंगीलाही साखरेचा रवा खायला मिळेल, परंतु मोठेपणा असणारा इंद्राचा ऐरावत यास अंकुशाचा मार खावा लागतो, हे या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे. याच्यानंतर आपण पुढच्या अलंकाराकडे पाहणार आहोत, स्वभावोक्ती. स्वभावोक्ती अलंकार म्हणजे एखाद्या व्यक्तीचे, प्राण्याचे, वस्तूचे, स्वभावाचे किंवा त्याच्या स्वाभाविक स्थितीचे, त्याच्या हालचालीचे यथार्थपण अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण व हुबेहूब वर्णन केलेले असते, तेव्हा स्वभावोक्ती हा अलंकार होतो. उदाहरणार्थ, गणपतवाणी बिडी पिताना चावायचा नुसताच काडी, आणि म्हणायचा मग मनाशीच की या जागेवर बांधीन माडी, मिचकावून मग उजवा डोळा आणि उडवून डावी भिवई, भिरकावून ती तशीच द्यायचा लकीर बेचेन जैसा कवी. या ठिकाणी गणपतवाण्याचे यथार्थ स्वभावाचे वर्णन केलेले आहे, म्हणून हा स्वभावोक्ती अलंकार. यातील दुसरं एक अतिशय सुंदर उदाहरण आहे स्वभावोक्ती अलंकाराचं. एक पक्षी आकाशामध्ये उडत असतो आणि त्या उडणाऱ्या पक्षाला एक शिकारी बाण मारतो. तो बाण त्या पक्षाला लागतो आणि पक्षी जमिनीवर पडतो. याचे वर्णन आपल्याला कसे केलेले आहे ते पहा. मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केलेवरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशी चौघडी पद लांबविले, निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. अर्थात पक्षाला बाण लागल्यामुळे तो खाली पडताय, त्यावेळेस त्याचे पंख हे मातीमध्ये पसरले आहेत, म्हणून म्हटलंय मातीत ते पसरले अतिरम्य पंख, त्याचे केलेवरी उदर पांडुर निष्कलंक, त्यावेळेस त्याची चोच उघडी आहे, चंचू तशी चौघडी, पाय लांबवलेले आहेत, पद लांबवले, आणि त्याचा देह निष्प्राण पडला आहे, निष्प्राण देह पडला, आणि जे काही त्याने श्रम केले होते ते संपले, श्रमही निमाले. अशा प्रकारे हा अलंकार आहे. यानंतर आपण पुढच्या अलंकाराकडे जाणार आहोत, विरोधाभास अलंकार. एखाद्या विधानाला वरवर विरोध दर्शवला जातो पण तो वास्तविक विरोध नसतो, तेव्हा विरोधाभास हा अलंकार होतो. जरी अंधारे मी तुला पाहते, जरी आंधळे मी तुला पाहते, म्हणजे मी जर आंधळे आहे तरी पण तुला पाहते, आंधळी व्यक्ती पाहू शकत नाही, या ठिकाणी विरोधाभास दाखवला असतो. दुसरा आहे, मरणात खरोखरच जग असते, मेल्यानंतर माणूस जग पाहू शकतो का नाही, तर पण त्यांनी म्हटलं आहे मरणात खरोखरच जग असते. चला
पुढच्या अलंकाराकडे जाऊया आपण. चेतन गुणोक्ती. चेतन गुणोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे, चाफा बोलेना, चाफा चालेना, चाफा खंत करी, काही केल्या फुलेना. म्हणजे एखादी निर्जीव वस्तू ही सजीव आहे याप्रमाणे त्या ठिकाणी वर्णन केले जाते. एखादी निर्जीव वस्तू अगदी सजीव आहे याप्रमाणे तिचे वर्णन केले जाते, तेव्हा चेतन गुणोक्ती हा अलंकार होतो. पहा दुसरं उदाहरण, डोकी अलगत घरे उचलती, काळोखाच्या उशीवरुनी. आता घरं आपली डोकीवर उचलू शकत नाही, परंतु इथे म्हटलं डोकी अलगत घरे उचलती, म्हणजे निर्जीव वस्तूला सजीवाप्रमाणे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, म्हणून तो अलंकार त्या ठिकाणी चेतन गुणोक्ती होतो. पर्यायोक्ती अलंकार. एखादी गोष्ट आडव्यापणे सांगणे किंवा आडमुठेपणाने सांगणे म्हणजे पर्यायोक्ती अलंकार. थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये सांगणं. उदाहरणार्थ, त्याचे वडील सरकारी पाहुणचार घेत आहेत, अर्थात त्याचे वडील तुरुंगात आहेत असं म्हणायचं, पण काय म्हटलं, त्याचे वडील सरकारी पाहुणचार घेत आहेत. हा झाला पर्यायोक्ती अलंकार. भ्रांतिमान अलंकार. उपमानाच्या जागी उपमेयच आहे असा भ्रम निर्माण केला जातो, तेव्हा भ्रांतिमान हा अलंकार होतो. भृंगे विराजिता नवी अरविंद पत्रे, पाहुणी मानुनी तिच विशाल नेत्रे, घालीन अंजन अशा मितीने तटाकी, कांती वृथा उतरतो भिजलो विलोकी. हा त्याचा अलंकार होतो. पुढचा अलंकार आहे ससंदेह अलंकार. उपमेय कोणते आणि उपमान कोणते असा ज्यावेळेस भ्रम निर्माण होतो किंवा संदेह निर्माण होतो, तेव्हा ससंदेह अलंकार होतो. कोणता मानू चंद्रमा, भूमीवरी की नभीचा, चंद्र कोणता वदन कोणते. अर्थात प्रभू रामचंद्रांचे आणि चंद्राची या ठिकाणी तुलना केलेली आहे. मी नक्की कोणता चंद्र मानू, जो जमिनीवर आहे तो की चंद्र जो आकाशात आहे तो. यावर या ठिकाणी संदेह निर्माण झाला, म्हणून या ठिकाणी ससंदेह हा अलंकार तयार होतो. पुढचा अलंकार आहे व्याजस्तुती अलंकार. बाह्यता स्तुती परंतु आतून निंदा, म्हणजेच विरुद्ध अर्थ, उलट अर्थ असं वर्णन ज्या ठिकाणी केलं जातं, तेव्हा व्याजस्तुती हा अलंकार होतो. होती वदनचंद्राच्या दर्शनाचीच आसती, अर्धचंद्र तू द्यावा, कृपा याहोनी कोणती. म्हणजे चंद्राचे दर्शनाची आस होती, परंतु काय द्यावा, अर्धचंद्र तू द्यावा. अर्थात या ठिकाणी विरोधाभास दाखवला गेलेला आहे, निंदा आणि स्तुती दाखवली गेलेली आहे, म्हणून व्याजस्तुती हा अलंकार होतो. धन्यवाद.